नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। मध्ये आपण पाठ क्रमांक नंबर 10 नागरिकीकरण याचा अभ्यास करतोय। नागरिकीकरण या पाठाचा आपण दुसरा भाग अभ्यासत आहोत। पण आपण औद्योगिकीकरण म्हणजे काय, तर औद्योगिकीकरण म्हणजे उद्योगधंद्याची मोठ्या वाढ होणे। मग त्यामध्ये कारखानदारीची वाढ होत असते, मोठ्या प्रमाणात कारखानदारी त्या ठिकाणी सुरू होत असते आणि त्या कारखानदारी आली की उद्योगधंदे वाढत असतात। तर अशा प्रकारे हे औद्योगिकीकरण म्हणजे काय याचा भाग आपण पाहत आहोत। त्याचबरोबर हे नागरिकीकरण जे आहे, हे नागरिकीकरण आणि औद्योगिकीकरण यांचा काय संबंध आहे हा सुद्धा तितकाच एक महत्त्वाचा भाग आहे। आता औद्योगिकीकरण म्हटलं की मोठ्या प्रमाणात कारखाने त्या ठिकाणी येत असतात, हा सुद्धा तितकाच एक महत्त्वाचा भाग आहे। आता औद्योगिकीकरण म्हटलं की मोठ्या प्रमाणात कारखाने त्या ठिकाणी येत असतात आणि त्या कारखान्यांसाठी लागणारा जो काही कामगार असतो, हा कामगार शेवटी त्या ठिकाणी आजूबाजूची जी काही वस्ती असते, जे काही गावं असतात, त्या गावातून तो कामगार वर्ग उपलब्ध होत असतो। आता तो कामगार वर्ग त्या ठिकाणी उपलब्ध झाल्यानंतर त्यांना राहण्याची सुद्धा त्यांची सोय कारखान्यांना करावी लागते अशा वेळेला। आणि त्यातून मग राहणं म्हटलं की त्यातून लोकवस्ती वाढली, लोकवस्ती म्हणजे तिथे घरं आली, रस्ते, म्हणजे हीच एक प्रकारची तिथे एक वसाहत तयार होत असते औद्योगिकीकरणामध्ये। आणि त्यातून मग त्या ठिकाणच्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधासुद्धा पुरवाव्या लागतात। त्याचबरोबर यातून व्यापारसुद्धा सुरू होत असतो औद्योगिकीकरणातून। मग तो, कारण शेवटी कारखाना म्हटला की कारखान्यातून अनेक प्रकारचा माल हा त्या ठिकाणी तयार होत असतो। मग हा तयार होणारा माल कुठे पाठवायचा, मग त्यासाठी व्यापाराची एक पद्धत तिथे निर्माण होत असते। म्हणजे एखाद्या प्रदेशातील ठिकाण मालाची ने-आण, चढ उतार आणि साठवणूकसाठी अनुकूल असतं, अशा ठिकाणीच हा व्यापार आणि त्या अनुषंगाने असणाऱ्या इतर सेवांची ही त्या ठिकाणी वाढ होत असते। म्हणजे हा एक नागरिकीकरणाचा अतिशय महत्त्वाचा भाग असतो की व्यापार हा सुद्धा वाढत असतो। आणि त्याचबरोबर व्यापार वाढला म्हणजे त्या ठिकाणच्या ज्या काही सेवा असतात त्या सेवासुद्धा वाढत असतात। शेवटी नागरिकीकरण, औद्योगिकीकरण आणि व्यापार हे एकमेकावर आधारलेले आहेत। नागरिकीकरण होणं म्हणजे औद्योगिकीकरण होणं, आणि औद्योगिकीकरण त्या ठिकाणी तयार होणारा माल शेवटी काय करायचा, आणि अशा वेळेला त्या ठिकाणी व्यापाराची एक सुविधा निर्माण होत असते। परंतु तो माल कोणत्या ठिकाणी न्यायचा आणायचा या ठिकाणी अनेक प्रकारच्या मग त्या सेवासुद्धा वाढत असतात। उदाहरणार्थ मग त्या ठिकाणी व्यापारी संकुल तयार होत असतं, बँका, पतसंस्था, गोदामे, शीतगृहे। जसं भारतातील नागपूर शहर देशाच्या केंद्रस्थानी आहे। आपण जर एक विचार केला की आपल्या भारतातलं एक शहर आहे की जे नागपूर आहे, की जे देशाच्या केंद्रस्थानी आहे। हे शहर व्यापाराच्या दृष्टीने सोयीचं असल्यामुळे त्या ठिकाणी नागरिकीकरण हे वाढत गेलेलं आहे। कारण सर्व प्रकारच्या त्या ठिकाणी सुविधा प्राप्त झालेल्या आहेत। रेल्वे आहेत, विमान सेवा आहे आणि इतरही सेवा आहेत। आणि देशाच्या मध्यभागी असल्यामुळे, केंद्रस्थानी असल्यामुळे तिथे व्यापारसुद्धा सोयीचा होत असतो आणि त्यामुळे नागरिकीकरण हे वाढत गेलेलं आहे। आता त्याचबरोबर काही यांत्रिकीकरण म्हणतात, तो सुद्धा एक भाग आलेला आहे। आता यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान हा जो भाग आहे याचा काय संबंध आहे, तर यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान यांचे अनेक फायदे हे विविध क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात। कारण नागरिकीकरणासाठी देखील हे दोन्ही घटक अतिशय महत्त्वाचे आणि सहाय्यभूत ठरत असतात। गेल्या काही दशकामध्ये शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला आहे, त्यानंतर यांत्रिकीकरणसुद्धा वाढले आहे आणि काही दशकामध्ये शेतीमध्ये तंत्रज्ञानाचाही वापर वाढला आहे। त्याचबरोबर यांत्रिकीकरण वाढले आहे, ग्रामीण भागातही शेती आता मोठ्या प्रमाणात यंत्राच्या सहाय्याने केली जाते।
म्हणजे असा हा एक भाग या यांत्रिकीकरणाचा आहेच. त्याचबरोबर यांत्रिकीकरणाच्या बाबतीत आणखी सांगायचं झालं तर जसं यांत्रिकीकरण म्हणजे तंत्रज्ञान यांत्रिकीकरणाला जो काही महत्त्वाचा भाग येतो म्हणजे शेती. तर शेती हा अतिशय घटक महत्त्वाचा त्या ठिकाणी आलेला आहे. आणि या शेती या घटकामुळेच शेवटी शेतीला पूरक उद्योगसुद्धा निर्माण होत असतात. मग शेती तांत्रिक पद्धतीने जर केली तर त्या शेतीचं मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. आणि अशाच पद्धतीची शेती आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. त्याचबरोबर तंत्रज्ञान यांत्रिकीकरणाच्या नंतर आणखी एक भाग म्हणजे वाहतूक संदेशवहन. जसं हे सगळं एकमेकावर आधारलेलं आहे. म्हणजे नागरिकीकरण, औद्योगिकीकरण, यांत्रिकीकरण आणि आता वाहतूक संदेशवहन. म्हणजे हे सगळं होत असताना रस्ते, लोहमार्ग यांच्या सोयीसुविधा ज्या भागात निर्माण होतात त्या भागाचा विकास होत असतो. आणि त्या भागातील छोट्या वस्त्याचं, गावाचं शेवटी नागरिकीकरण हे वेगाने घडून येत असतं. उदाहरणार्थ कोकण रेल्वे अशाच पद्धतीने झाली. नंतर काही स्थलांतरसुद्धा होत असतं. अशा वेळेला स्थलांतराचा सुद्धा एक भाग असतो की स्थलांतर हा शेवटी नागरिकीकरणावर परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक आहे. आणि हे स्थलांतर अल्पकालीन, दीर्घकालीन किंवा कायम स्वरूपाचं असतं. कारण स्थलांतर हे प्रामुख्याने ग्रामीण भागातून दुसऱ्या ग्रामीण भागाकडे किंवा ग्रामीण भागातून शहराकडे होत असतं. उच्च राहणीमानाच्या आकर्षणामुळे देखील शहरातील स्थलांतरित लोकांची संख्या वाढू लागली आहे. कारण हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. काही लोक स्थलांतर करत असतात की जसं नाही आता खेडेगावामध्ये शिक्षणाच्या सोयी नाही, मग आता आपण शहरामध्ये जाऊन राहूया. आणि मग अशा पद्धतीने तिथे जाऊन फक्त घर घेतात आणि त्या ठिकाणी ते राहतात. म्हणजे हा एक स्थलांतराचा भाग झाला. मग काही लोक थोड्या दिवसासाठी सुद्धा काही स्थलांतर करत असतात. चला आता काही खेडेगावामध्ये मजा राहिलेली नाही आहे, आता आपण काही दिवसासाठी शहरामध्ये जाऊन राहूया, काही त्या ठिकाणी घर भाड्याने घेऊया. आणि अशा पद्धतीने सुद्धा लोक राहणारे लोक आहेत. काही लोक दीर्घकालीन चला आपण कायमच शहरासाठी राहायला जाऊया असेही लोक आहेत. आणि काही शहरातले लोक सुद्धा म्हणतात नाही आता शहराचा खूप कंटाळा आला आहे, जरा थोडं ग्रामीण भागामध्ये जरा खेडेगावामध्ये जाऊन जरा आपण थोडंसं विश्रांती घेऊया. म्हणजे अशा प्रकारसुद्धा स्थलांतर हे होत असतं. मग ते स्थलांतर तात्पुरत्या स्वरूपाचं असतं, म्हणजे थोडक्यात अल्पकालासाठी असतं, दीर्घकालासाठी सुद्धा असतं. म्हणजे अशा पद्धतीने ही स्थलांतर हे वेगाने घडत आहे. आणि ह्या सगळ्यांची कारणं म्हणजे एकच आहे का ते म्हणजे औद्योगिकीकरण आणि नागरिकीकरण. आता या नागरिकीकरणाचे काही परिणाम काय आहेत? नागरिकीकरणामुळे प्रदेशाचं स्वरूप मोठ्या प्रमाणामध्ये बदलत असतं, हा महत्त्वाचा परिणाम आहे. नागरिकीकरणाचे काही फायदे आहेत. त्यातून सामाजिक एकोपा जरी म्हटलं तर जसं या नागरिकीकरणामुळे द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या व्यवसायामध्ये वाढ होत असते. त्याचबरोबर आर्थिक उलाढाल ही मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. त्या प्रदेशाचा विकाससुद्धा झपाट्याने होत असतो. आणि वेगवेगळ्या प्रदेशातून आलेल्या लोकांच्या एकत्रित राहण्यामुळे शहरामध्ये सांस्कृतिक आणि सामाजिक रूढी परंपरांची देवाणघेवाणसुद्धा होत असते. तर अशा प्रकारे या नागरिकीकरणाचे काही फायदे दाखवले गेलेले आहेत. आणि यातूनच सामाजिक एकोपासुद्धा निर्माण होतो. बघा किती फायदे दाखवले. जसं नागरिकीकरणामुळे काही द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ श्रेणीचे व्यवसाय उद्योग आहेत ते वाढलेत. आर्थिक उलाढाल वाढली. त्या प्रदेशाचा विकास झपाट्याने होतोय. आणि वेगवेगळ्या प्रदेशातून आलेल्या लोकांच्या एकत्र राहण्यामुळे त्या ठिकाणची सांस्कृतिक आणि सामाजिक रूढी परंपरा त्यांच्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. आणि यातून त्यांच्यामध्ये एक सामाजिक एकोपा निर्माण होत असतो. कारण आपला भारत देश हा असाच एक सांस्कृतिक आणि सामाजिक एकोपा जपणारा देश आहे. आणि त्याचा तो एक नागरिकीकरणाचा हा एक महत्त्वाचा फायदा आहे. आधुनिकीकरण एक भाग आहे. आता विविध प्रदेशातून लोकांचं स्थलांतर होत असतं. त्यांच्या जवळील ज्ञान, कौशल्य आणि माहितीची देवाणघेवाण सुलभपणे होत असते. अद्ययावत माहिती तसेच साहित्य यांचा लाभ सर्वप्रथम अशा प्रदेशांना होत असतो. त्याचबरोबर उद्योगधंदे आणि व्यवसायासंदर्भात अनेक नवीन प्रकल्प या देशामध्ये विकसित होताना आपल्याला दिसतात. हा एक आधुनिकीकरणाचा एक भाग आहे. आणि अद्ययावत माहिती आणि तंत्रज्ञानयुक्त सोयीसुविधांचा फायदा त्या ठिकाणी मिळत असतो. म्हणजे अशा रीतीने हे आधुनिकीकरण एक महत्त्वाचा भाग आहे. आणि राहणीमानाचा जो काही दर्जा आहे तो सुद्धा उंचावतो. आधुनिकीकरणामुळे काय होतं, त्या लोकांचं स्थलांतर होत असताना त्यांच्याजवळ कारण प्रत्येकाकडे काहीतरी कला असते.
मग त्या कलेची देवाणघेवाण होत असते, त्यांच्या माहितीची देवाणघेवाण होत असते, नवीन नवीन साहित्य त्या ठिकाणी निर्माण होत असतात, त्यातून अनेक प्रकारचे उद्योगधंदेसुद्धा निर्माण होतात. त्यामुळे काय होतं की त्या भागाचा विकास होतो. आता माहिती आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये तर सोयीसुविधा या प्रथम मिळतच असतात आणि ह्या सगळ्यांचा परिणाम राहणीमानावर होत असतो. म्हणजे राहणीमान त्या ठिकाणी उंचावलं जातं, असा हा आधुनिकीकरणाचा भाग आहे. इथेच काही चित्र दाखवली बघा. इथे ग्रामीण भागातली कामाची काही चित्र आहेत. व्यावसायिक बघा काहीशी चाल करतायत. शेती आहे, टोपल्या विणणारे आहे, इकडे बॅट तयार केल्या जातात. आता सोयी सुविधांच्या बाबतीमध्ये नागरी वस्तीमध्ये अनेक सोयी सुविधा विकसित होत असतात. जसं वाहतूक, संदेशवहन, शिक्षण, वैद्यकीय, अग्निशमन दल इत्यादी सोयी अत्यंत महत्त्वाच्या असतात. महत्त्वाच्या सोयी नागरी वस्तीतल्या. चांगल्या दर्जाच्या वाहतुकीच्या सोयीमुळे प्रवासामधील सुलभता वाढते. शिक्षणाच्या सेवा देखील वाढतात. नागरी भागामध्ये चांगल्या विकसित झालेल्या आढळतात त्या. जसं पुणे शहर आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये. म्हणजे शहरामधलं जे काही सोयीसुविधा असतात त्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत असतात वाहतूक आणि संदेशवहनामुळे. मग त्या ठिकाणी शिक्षणाच्या सुविधा आणि वैद्यकीय क्षेत्रातलं शिक्षण हे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा वाढ होत असते. आपल्याकडे पुणे शहर तसं मुंबई आहे आणि वैद्यकीय सोयी देखील नागरी भागात चांगल्या विकसित झालेल्या आपल्याला दिसून येतात. आता नागरिकीकरणाची समस्या बघा. चांगल्या नागरीकरणामुळे फायदे तर होतातच, काही समस्यासुद्धा आहेत. जशा झोपडपट्टी ही नागरीकरणाची एक महत्त्वाची समस्या आहे. नागरीकरणामुळे शहरामधील लोकसंख्या झपाट्याने वाढते. ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढते त्या प्रमाणामध्ये शहरामधील निवास व्यवस्था मात्र वाढत नाही. सर्वांना योग्य रोजगार मिळतोच असंही नाही आणि त्यामुळे अनेक लोकांचं उत्पन्न हे त्या ठिकाणी कमी असतं. कारण झोपडीत लोक खूप मोठ्या प्रमाणात राहत असतात आणि लोकांना राहायची व्यवस्था नीट नसते, निवाऱ्याची व्यवस्था नीट नसते, पण तरीसुद्धा लोक दाटीवाटीने राहत असतात आणि सगळ्यांना रोजगार मिळतो असंही नाही आणि त्यामुळे अनेक लोकांचं उत्पन्नसुद्धा कमी असतं. आता इथे आपण एक झोपडपट्टीत सुद्धा चित्र पाहू शकता. हे नागरीकरण कसं झालेलं आहे बघा. शहरीकरण किती दाट गर्दी झालेली म्हणजे यातून वाहतुकीच्या कोंडी ही एक मोठी समस्या आहे. कारण शहराचा क्षेत्रीय विस्तार वाढला, शहराच्या बाहीवर्ती भागात आणि उपनगरात अनेक लोक निवास करतात, परंतु अशा पद्धतीने गर्दी ही आपण आजही मुंबईसारख्या शहरामध्ये पाहतोय. आणि गुन्हेगारीसुद्धा वाढते. स्थलांतरित लोकसंख्येपैकी अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होत नाही. त्यामुळे काय होतं, अवैध मार्गाचा वापर करून पैसा कसा मिळवता येईल हा त्या ठिकाणी एक महत्त्वाचा भाग असतो आणि त्यामुळे काय होतं, गुन्हेगारी ही वाढत जाते. प्रदूषणसुद्धा वाढतं त्यातून. हा सुद्धा एक प्रदूषण वाढल्याचा भाग आहे. काही चित्र नागरिकीकरणामुळे म्हणजे हे प्रदूषणसुद्धा वाढतं आहे. ध्वनीचं प्रदूषण होतं आहे, जलप्रदूषण होतं आहे. तर अशा रीतीने हा एक भाग इथे नागरीकरणाचा होता. त्याचबरोबर आता तुम्हाला इथे जसं इथे काही तक्ता दिलेला आहे पूर्ण करायला. आता हा तक्ता पूर्ण करत असताना जसं बघा, नागरीकरण आणि प्रक्रिया आणि परिणाम. आता झोपडपट्ट्यांची निर्मिती, प्रदूषण, रोजगार निर्मिती, ग्रामीण ते शहर बदल असा एक तक्ता आहे. आता जर आपण नागरीकरणाची जर भाग पाहिला तर नागरिकीकरणामध्ये समजा फायदे पण येतात प्रमुख. जर आपण काही चर्चा केली त्यामध्ये औद्योगिकीकरण आलेलं आहे, नंतर व्यापार आलेला आहे, यांत्रिकीकरण आलेलं आहे, वाहतूक, संदेशवहन आणि स्थलांतर ह्या सगळ्या गोष्टी या नागरिकीकरण प्रक्रियेमध्ये येतात. आता तुम्हाला हा तक्ता लिहिण्यासाठी आहे, जसं मी त्याची माहिती सांगणारच आहे की झोपडपट्टीची निर्मिती होत असते. कारण अनेक प्रकारचे लोक म्हणजे जसे एखादा कारखाना आला की कारखान्याजवळ अनेक प्रकारची झोपडपट्टी ही मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढत असते. कारण लोकांना राहायला घरं नसतात म्हणून ते लोक झोपड्या छोटीशी झोपडी करून राहत असतात
आणि परिणाम त्याचा हा शेवटी लोकसंख्या वाढीचा होत असतो. त्यातून प्रदूषणसुद्धा मोठ्या प्रमाणात निर्माण होत असतं. कारण लोकसंख्या वाढली म्हणजे त्या ठिकाणी सांडपाण्याची गटाराची व्यवस्था नीट नसते आणि अशा प्रकारे त्याचा परिणाम हा होत असतो प्रदूषणावर. आता रोजगार निर्मिती लोकसंख्या वाढते. आता सगळ्याच लोकांना रोजगार मिळतो असंच नाही आहे. सगळ्या लोकांना त्या ठिकाणी रोजगारसुद्धा उपलब्ध होत नाही. म्हणजे एकंदरीत ह्या समस्या नागरिकीकरणामुळे निर्माण होत असतात. आणि नंतर ग्रामीण ते शहर बदल. ग्रामीण भागातले लोक शहरामध्ये जेव्हा येतात त्यावेळेला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शहरामध्ये बदल होतो. लोक गर्दी होते, वाहतुकीची कोंडी होते आणि शहराचा जो चेहरा आहे तो पूर्णपणे बदलून जातो. अगदी गर्दीचं आणि दाटीवाटीचं शहर निर्माण होत असतं आणि त्यातून अनेक प्रकारच्या समस्या या शहरामध्ये निर्माण होत असतात. त्याचबरोबर आता इथे जसं फायदे आणि महत्त्व सांगा. तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरण, औद्योगिकीकरण आणि व्यापार. आता तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरण हा जर भाग पाहिला आपण तर जसं मी मगाशी सांगितलं होतं तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणावर की इकडे जसं तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरण हे नागरिकीकरणाला सहाय्यभूत ठरत असतं आणि ग्रामीण भागामध्ये शेती व्यवसाय तंत्रज्ञानाचा वापर यांत्रिकीकरण वाढल्याने अन्नधान्याचं उत्पादन हे वाढत असतं. कारण शेती जी काही कामं असतात ती शेतीची कामं काय होतात यंत्राद्वारे केली जातात आणि परिणामी मनुष्यबळ शेतीच्या कामातून मोकळं होत असतं. हा या तंत्रज्ञान यांत्रिकीकरणाचा फायदा आहे. नंतर अतिरिक्त झालेला कामगार वर्ग कामधंद्याच्या शोधात शहराकडे स्थलांतरित होत असतो आणि त्यामुळे शेतीतील मनुष्यबळाचा दबाव हा कमी झाला. त्यामुळे सुप्त रोजगाराचं जे काही प्रमाण आहे हे सुद्धा त्या ठिकाणी कमी झालेलं असतं. तर असं हे तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणामध्ये आपल्याला सांगता येईल. नंतर औद्योगिकीकरणाच्या बाबतीत काय सांगता येईल की औद्योगिकीकरण हे नागरीकरणाला पोषक अशा प्रकारचं असतं. औद्योगिकीकरणामुळे त्या प्रदेशाचा विकास होत असतो. मूळची कोळ्यांची वस्ती असलेली मुंबई जर पाहिली आपण किंवा गावं जर पाहिली तर त्या ठिकाणी औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, जसं मुंबई महानगर. आणि औद्योगिकीकरणामुळे रोजगाराची उपलब्धतासुद्धा वाढते आहे. बेरोजगारी शेवटी कमी होत असते आणि याशिवाय औद्योगिकीकरणामुळे मुंबई भारतातील सर्वात श्रीमंत महानगर आणि देशाची आर्थिक राजधानीसुद्धा बनलेली आहे. हा सुद्धा एक फायदा आहे. त्याचबरोबर आता व्यापाराच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर एखादा प्रदेश असतो त्या ठिकाणी मालाची ने-आण करण्यासाठी, चढ उतार करण्यासाठी, साठवणुकीसाठी असं एक ठिकाण असतं की त्यामध्ये व्यापाराची वाढ होत असते. त्यानंतर व्यापाराशी निगडित असणाऱ्या बँका, पतसंस्था, शीतगृहे, गोदामे, उपहारगृहे या सेवांची सुद्धा त्या ठिकाणी वाढ होत असते आणि व्यापार वाढल्यामुळे रस्ते, वाहतूक आणि दळणवळण सेवासुद्धा वाढत असतात. निवासाची सुविधांमध्ये वाढ होत असते. त्यानंतर व्यापार वाढ ही देशाच्या आर्थिक विकासाला पोषक असते. रोजगार वाढ होते, लोकांचं उत्पन्न वाढतं आणि त्यामुळे राहणीमानामध्ये सुद्धा बदल होत असतो. अशा प्रकारे या ठिकाणी हे तीन मुद्दे दिलेत. त्याचं फायदे आणि महत्त्व हे सांगायचे मी आता तुम्हाला सांगितलेलंच आहे. त्याप्रमाणे आता आणखी काही प्रश्नसुद्धा इथे होते. प्रश्न जर पाहिले की औद्योगिकीकरणात शहराचा विकास घडून येतो. नंतर नागरीकरण ही एक संकल्पना स्पष्ट करा. झोपडपट्ट्यांची समस्या विशद करा. स्मार्ट सिटी संकल्पना स्पष्ट करा. नागरीकरणाचे फायदे सांगा. नागरीकरणाच्या प्रमुख कारणांची चर्चा करा. आता इथे एक प्रश्न असा आहे की स्मार्ट सिटी संकल्पना स्पष्ट करा असा एक प्रश्न आलेला आहे. आता हा जर प्रश्न आपण जर पाहिला तर त्या प्रश्नामध्ये नागरी विकासांतर्गत स्मार्ट सिटी ही संकल्पना ही अलीकडच्या काळात पुढे आलेली संकल्पना आहे. विकसित नगरांना माहिती संप्रेषण तंत्र वापरून अद्ययावत करण्यासाठी आणि या शहरातील मालमत्तेचं व्यवस्थापन जास्तीत जास्त सुलभतेने हाताळण्यासाठी ही स्मार्ट सिटीची योजना आकाराला आलेली आहे. आता या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? माहिती संप्रेषणाच्या आधारेच या शहरातील विविध घटकाची माहिती गोळा केली जाते आणि त्याद्वारे त्या शहराचं नियोजन आहे विकासबद्ध पद्धतीने केलं जातं. त्याचबरोबर वाहतूक आणि संपर्क यंत्रणासुद्धा सक्षम करण्यासाठी मदत केली जाते आणि अत्यावश्यक वेळेला किंवा आपत्कालीन स्थितींना यंत्रणा त्या ठिकाणी वेळेत प्रतिसाद देता येणं शक्य असतं. तर अशा प्रकारे ही एक स्मार्ट सिटीची योजना आज आपल्या देशामध्ये बऱ्याच ठिकाणी राबवली जात आहे. त्याचबरोबर जसं नागरीकरणाची एक संकल्पना जर आपण स्पष्ट केली
तर त्या ठिकाणी जे काही मुद्दे येतात त्या मुद्द्यांमध्ये आपल्याला काय काय टाकावं लागेल की जसं औद्योगिकरण आहे, व्यापार आहे, यांत्रिकीकरण, तंत्रज्ञान आणि वाहतूक आणि संदेशवहन स्थलांतर या 5ही मुद्द्यांचा विचार आपल्याला नागरिकीकरण ही या संकल्पनेत स्पष्ट करावा लागेल. त्याचबरोबर आणखी काही नागरिकीकरणाचे फायदे जर म्हटलं तर काय फायदे सांगता येतील की सामाजिक एकोपा आणि आधुनिकीकरण हे नागरिकीकरणाचे महत्त्वाचे जे काही फायदे आहेत. नंतर वाहतुकीच्या सोयी या मुद्द्यांचा समावेश या नागरिकीकरणाच्या फायद्यामध्ये आपल्याला करावा लागेल. त्याचबरोबर इथे एक चित्र आहे. ह्या चित्र जर आपण पाहिलं आणि या चित्रावरून जसं सांगितलं की हे चित्र पहा आणि सांगा. इथे वाहतुकीची कोंडी ही समस्या आहे आणि त्यावर आपण उपायसुद्धा लिहायचे आहेत हे चित्र पाहून. जसं इथे आता अशा प्रकारची जर स्थिती असेल तर काय करायला पाहिजे हा एक महत्त्वाचा भाग आहे की नागरिकीकरण म्हणजे इथलं लोकसंख्या इथे कमी असायला पाहिजे खरी म्हणजे पहिली गोष्ट. आणि त्यासाठी शहराच्या बाहेर रोजगाराच्या संधीसुद्धा उपलब्ध झाल्या पाहिजेत. तरच त्याचा फायदा हा होऊ शकतो आणि ती ठिकाणी जी वाहतुकीची समस्या निर्माण झालेली आहे ती समस्या सुटू शकते. नंतर कामाच्या वेळा असतात ह्यासुद्धा महत्त्वाच्या असतात. कामाच्या वेळा बदलल्या पाहिजेत. नाही तर सगळेच लोक जर एकाच वेळ असेल तर जास्तीत जास्त लोक एका रस्त्यावर येऊ शकतात आणि त्यातून ही वाहतुकीची कोंडी निर्माण होते. म्हणजे अशा प्रकारे काही वेळेचं सुद्धा भान त्या ठिकाणी ठेवलं तर ही समस्या सुटू शकते. हा एक प्रश्न होता. आता इथे सुद्धा आणखीन एक चित्र दिलं आहे की खालील छायाचित्र निरीक्षण करून प्रत्येकी 5 वाक्ये लिहा. इथे हे जे आहे हे खरं म्हणजे वायू प्रदूषण आहे. आता वायू प्रदूषण म्हटलं तर जसं मोठ्या प्रमाणामध्ये वायू प्रदूषण केले जाते या कारखान्यामुळे, म्हणून त्या ठिकाणी अन्यत्र हे स्थलांतर करण्यात यावं. जसं सार्वजनिक आणि खाजगी वाहनाच्या संख्येवर नियंत्रण प्रस्थापित करण्यात यावं. त्याचबरोबर या वाहन चालकांवर प्रदूषण नियंत्रणाची तपासणी करण्याची सक्ती करावी. म्हणजे अशी काही वाक्य नंतर विषारी धूर सोडणारे काही कारखाने आहे त्यांच्यावर सुद्धा काही नियंत्रण असावं. म्हणजे अशी वाक्यसुद्धा आपण या संदर्भामध्ये लिहू शकतो आणि त्यातून या नागरिकीकरणाचा जो काही भाग आहे त्याचे फायदे तोटे आपल्याला सांगता येतील. असं ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीमध्ये सुद्धा असं असते. मगाशी चित्र दाखवलं होतं की सण उत्सव जे असतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होत असतो, DJ लावला जातो. तर ती जी समस्या आहे ती धार्मिक सण उत्सवामध्ये तर कमीत कमी वापराचं त्या ठिकाणी बंधन असावं. नंतर मिरवणुकीच्या वेळेला DJचा वापरावर बंदी असावी. रात्र दिवस गाणी लावण्यावर सुद्धा निर्बंध असावेत. असे जर केलं तर त्या ठिकाणी ध्वनी प्रदूषणसुद्धा कमी होऊ शकतं. नंतर काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग साठलेले असतात, ती सुद्धा एक समस्या असते आणि अशा या समस्या असतात. या समस्यावर उपाय आपण करायला पाहिजे की जर कचरा साठला तर रोगराई दुर्गंधी पसरते. मग त्यासाठी ओला सुका कचरा आहे तो सुद्धा वेगळा करायला पाहिजे. कचऱ्याची हाताळणी विल्हेवाट जबाबदारी ही स्थानिक व्यवस्थापन समिती किंवा सेवाभावी स्वयंसेवी संस्था असे यांच्याकडे सोपवायला पाहिजे. म्हणजे असे प्रत्येक प्रदूषण आहे, जसं वायू प्रदूषण आहे, ध्वनी प्रदूषण आहे, कचऱ्याचा ढीग आहे, जलप्रदूषणाची सुद्धा समस्या तशीच असते. म्हणजे असे अनेक प्रश्न हे या नागरिकीकरणातून निर्माण होत असतात. परंतु ते नागरिकीकरणातले जे काही प्रश्न असतात त्यातून ज्या समस्या निर्माण होतात त्यावर उपायसुद्धा आपण या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या YouTube चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.